मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या प्रसिद्धीसाठी बीएमसी आता 25 लाखांचा खर्च करणार आहे। आपण पाहतोय या क्षणाची महत्त्वाची बातमी। महापौरांच्या प्रसिद्धीसाठी बीएमसी आता 25 लाख रुपये खर्चणार आहे। महापौरांचं सोशल मीडिया सांभाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये आज प्रस्ताव मांडण्यात येण्याची शक्यता आहे। महापौरांच्या प्रसिद्धीसाठी 1 वर्षांसाठी निविदा मागवण्याचा आजच्या स्थायी समितीमध्ये प्रस्ताव मांडण्यात येणार आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। गिरीश, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या प्रसिद्धीसाठी बीएमसी 25 लाख रुपये खर्च करणार आहे, काय अधिक माहिती? नक्कीच आज बीएमसीची स्थायी समिती आहे आणि आजच्या या स्थायी समितीत मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या प्रसिद्धीसाठी 25 लाख रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव आहे आणि आजचा हा प्रस्ताव आजच्या या स्थायी समितीमध्ये मांडला जाणार आहे। याआधी पाहिलं तर महापौर रितू तावडे यांच्या बंगल्यासाठी असेल जवळपास 4 ते 5 कोटी रुपयांचा खर्च झालेला आहे। त्यानंतर आता नव्याने त्यांच्या प्रसिद्धीसाठी 25 लाख रुपयांची निविदा मागवण्याचा एक प्रस्ताव आजच्या या स्थायी समितीच्या बैठकीत आहे। त्यामुळे यावरून आता पुन्हा एकदा रितू तावडे, मुंबईच्या महापौर रितू तावडे या चर्चेत आलेल्या आहेत। त्यांच्यावर आता राजकीय टीका देखील होऊ शकते, कारण याआधी जर पाहिलं तर त्यांच्या खाजगी जे काही कार्यालय असतील याशिवाय जो शासकीय बंगला आहे त्या बंगल्यासाठी जवळपास 5 कोटीहून अधिकचा खर्च झालेला आहे। त्याशिवाय साऊंड बॅरियर्स असतील, अतिरिक्त जो खर्च आहे तो देखील करण्याचा प्रस्ताव होता, ते देखील एक टेंडर आहे ते मागे घेण्यात आलेलं होतं। आता नव्याने पुन्हा एकदा महापौर यांच्या प्रसिद्धीसाठी जवळपास वर्षभरासाठी 25 लाख रुपये खर्च येईल आणि त्यासाठीचा जो प्रस्ताव आहे आजच्या या स्थायी समितीमध्ये, एकीकडे मुंबईकरांवर वेगवेगळे कर लावले जात आहेत, अतिरिक्त कर लादण्याचे देखील विचार सुरू आहे। पाणीपट्टी असेल किंवा इतर जे कर आहेत ते कर वाढवण्याचा विचार एकीकडे पालिका करत असताना, दुसरीकडे मात्र महापौर रितू तावडे यांच्या प्रसिद्धीसाठी आता पालिका वर्षाला 25 लाख रुपये खर्च करणार असल्याचे एकंदरीत आता त्यांची भूमिका आणि त्या संदर्भातील प्रस्ताव आजच्या या स्थायी समितीमध्ये मांडला जाणार आहे आणि निविदा आहे ती मागवली जाणार आहे। त्यामुळे या सगळ्यावर आता महापौर रितू तावडे काय प्रतिक्रिया देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण ज्या बीएमसी कडून आधीच PRO असेल किंवा माध्यम संपर्क प्रमुख असेल हे सर्व त्या ठिकाणी त्यांना दिले जात आहे। त्यामुळे अतिरिक्त सोशल मीडियासाठी त्यांना वेगळ्या निधीची गरज काय, वेगळे टेंडरची गरज काय, असा हा प्रश्न सध्या उपस्थित केला जातो। त्यामुळे आता एकंदरीत पुन्हा एकदा महापौर रितू तावडे या चर्चेत आलेल्या आहेत, त्यांच्यावर आता टीकाही होऊ शकते। त्यामुळे या सगळ्या विरोधक नेमकी काय भूमिका मांडतायत आणि त्यावर महापौर रितू तावडे काय उत्तर देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र आजचं हे टेंडर ज्या पद्धतीने याआधी जेव्हा त्यांच्या बंगल्यासंदर्भात एक टेंडर आलेलं होतं जवळपास 3.40 कोटींचं, त्यावेळी त्यांनी माहिती देताना सांगितलं की हे याची कल्पना देखील मला नव्हती। त्यामुळे आत्ता जे हे नव्याने प्रस्ताव येतो त्याची देखील तरी त्यांना कल्पना असणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं असेल। 25 लाखांचं हे टेंडर मागवलं जाणार आहे आणि त्या संदर्भातीलचा जो प्रस्ताव आहे तो आजच्या या स्थायी समितीमध्ये असेल। म्हणजे 1 ऑगस्ट 2026 ते 31 जुलै 2027 पर्यंत त्यांना प्रसिद्धीसाठी 25 लाख रुपये जो मुंबईकर कर भरता आहे त्या करातून जे पैसे मिळत आहेत त्या मुंबईकरांच्या पैशाचा वापर महापौरांच्या प्रसिद्धीसाठी केला जातोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय रितू तावडे यांच्या प्रसिद्धीसाठी आता बीएमसी मध्ये 25 लाखांचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे आणि या प्रस्तावाला आता मंजुरी मिळते का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे राज्यामध्ये अनेक घडामोडी घडतायत, दरडी कोसळतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत, त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून आता तावडे यांच्या या 25 लाखांच्या प्रस्तावावरती काय निर्णय घेतला जातो याकडे आपलं विशेष लक्ष असणार।